हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर खूप दिवस झाले आपली कोकणी फ्रूट सीरीज चालू केलेला, तर त्याच्यात व्हिडिओ पण येत नव्हते कारण की आपले रेग्युलर व्हिडिओ चालू आहेत त्याच्यामुळे. पण आजचा व्हिडिओ नक्की येणार आहे बघा आज. आज छानपैकी एक रेसिपी घेऊन येते तुमच्यासाठी एकदम झटपट आणि तुम्ही बनवू शकता. दुपारी जेवणासोबत खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणासोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता. तर आज आपण बनवणार आहोत चुलीवरची कैरीची चटणी बनवणार आहोत. एकदम सोपी आहे, सरळ आहे. तर कैऱ्या आपल्या आणायच्या रानातून, तर त्या पण आपण आणणार आहोत आणि तुम्हीसुद्धा करू शकता. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मस्तपैकी एकदम सोपी, साधी, सरळ, जास्ती काही आपल्याला लागत नाही. त्यासाठी खूप एखादा पदार्थ करायला म्हटलं की आपल्याला सगळी जमवाजमव करावी लागते, सगळी तयारी करावी लागते. पण ही जी चटणी आहे ना एकदम सोपी. आतापर्यंत तुम्ही मिक्सरमध्ये वगैरे चटणी केली असेल, पाट्यावरती चटणी केली असेल, पण ही चटणी एकदम वेगळीच आहे बघा नक्की. तर चला आपण जाऊया रानात, कैऱ्या वगैरे आणूया आणि बनवूया. तुम्हाला जर जास्ती क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर त्याचं प्रमाण पण मी पुढे तुम्हाला सांगेन, थोडं जास्ती करावं लागेल. तर चला डायरेक्ट जाऊया रानात आणि कैऱ्या आणूया. आणि चला, आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला जाऊया रानात. तर हे आहे झाड, ह्याच्यावरती कैऱ्या आहेत. तर त्यातल्या आपण काढणार आहोत कैऱ्या आणि आपण बनवणार आहोत त्याच्यापासून. तर कालच आम्ही आलो होतो इथे ना करवंद काढायला, तर इथे दिसल्या. तर म्हटलं चला इथलाच काढूया आणि आपण मस्तपैकी करूया. तर चला काढूया पटकन. ह्या बघा बऱ्याच लागल्यात, बिटकीचाच प्रकार आहे. तर ह्या बघा किती आहेत, घडच्या घड आहेत. तर आपल्या आजच्या रेसिपीसाठी आपल्याला ज्या कैऱ्या लागणार आहेत ना, त्या आपण इथूनच काढणार आहोत. आणि चला पटकन काढूया, ऊन पण आहे. तर चला, हे घडच्या घड दिसतात त्या आपण काढूया. पडतच नाही आहेत. आपल्याला जास्ती नको आहेत, त्याच्यामुळे आपण काही जास्त नाही काढणार आहोत. हे बघा, एक पडला, अजून एक काढूया आपण. तर जे रायवळी असतात ना त्यांना चीक खूप असतो, त्याच्यामुळे ना चिकाची काळजी घ्यावी लागते. तर हे बघा, हा एक इथे कैरी मिळाली आणि एक हे. तर ह्या रायवळी कैऱ्या आहेत आणि ह्यांची चटणी पण एक नंबर लागते. हे बघा, थोडा शेप वेगळा आहे. रायवळी कैऱ्या असतात ना त्यांचा थोडा ना शेप वेगळाच असतो. आणि आता ह्या जून होत आलेल्या आहे बघा, कलर पण बघू शकता बदलत चालला आहे आणि ह्याच्यावरती व्हाईट व्हाईट ना स्पॉट पण आलेत. तर ह्या बिटक्या अशा पटकन तयार होतात. तर चला आपण रेसिपी बनवूया. आणि जे काही आपली कोकणी फ्रूट सिरीज आहे त्याच्यावरतीच हा व्हिडिओ येणार आहे. बरेच दिवस आपण व्हिडिओ टाकले नाही त्याच्यामुळे. तर चला, मस्तपैकी ताज्या ताज्या कैऱ्या काढलेल्या आहेत, आता आपण करूया. तर त्यात आपण चूल पेटवायला घेतलेलं आहे, कारण की आपण निकारांवरती आगीवरती छानपैकी कैरी भाजणार. आणि भाजलेला कैरी किंवा भाजलेला कोणताही पदार्थ असेल ना त्याची चव खूप छान लागते. जसं की आपण फणसामध्ये बघा निकारे वगैरे टाकतो, एक स्मोगीपणा येतो. तर तो स्मोक खूप छान वाटतो आणि मस्त चवसुद्धा येते. तर इथे मी आता चूल पेटवायला घेतलेली आहे. चूल पेटवेपर्यंत मग निखारे पडेपर्यंत आपण मग नंतर जो काही ठेचा लागणार आहे तो पण बनवून घेणार आहोत. तर अशी चूल पेटवतो आम्ही. प्लास्टिक वगैरे असतं त्याच्याने आणि पटकन पेटते. आणि आता कशी फाटी वगैरे छान सुकलेली आहेत ना त्याच्यामुळे मस्तपैकी जी काही आपली चूल आहे ना ती छान पेटते बघा. आता पटकन पटकन पेटली की आपण त्याच्यामध्ये कैरी टाकणार आहोत. तर हे बघा, आता बरंचसं जेवण आहे ना चुलीवरतीच केलं जातं, त्याच्यामुळे संध्याकाळची चूल पेटवावी लागते. तर इथे चूल पेटेपर्यंत निखारेपर्यंत आपण छानपैकी ठेचा बनवून घेऊया. आता जो ठेचा लागणार आहे ना आपल्याला करायला त्याच्यामध्ये बघा काय काय आहे. मिरची आहे, लसूण घेतले आणि जिरं घेतले. जिऱ्याने एक फ्लेवर पण छान येतो आणि चव पण छान लागते. कुठलीही चटणी असते त्याच्यामध्ये जिरंही असतं. आणि खलबत्ता घेतला. तर हे सगळं आहे याच्यामध्ये टाकणार आणि आपण नंतर मीठ आणि थोडी साखर त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर इथे ठेचा जसा आपण बनवतो त्याच पद्धतीने बनवायचा आहे. तर तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही तिखट ॲड करू शकता. मिरची तुम्हाला कमी हवं असेल तर कमी पण करू शकता. पण चपातीसोबत, भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता चटणी. आता चटणी म्हटलं की मिक्सरमध्ये केली जाते, पाट्यावर वंट्यामध्ये पण केली जाते आणि त्याची प्रत्येकाची टेस्ट ही वेगवेगळी लागते. पण ही पण एक बघितलीत ना चटणी खाऊन ते खूप मस्त लागते आणि मी पण फर्स्ट टाईम ट्राय केले, बघा नक्की. आणि खूप छान लागते आणि झटपट आहे. जास्ती काय त्याला काय करावं नाही लागत किंवा खूप असा वेळ पण जात नाही आपला. तर इथे मी मिरचीचे तुकडे करून घेतले, त्याच्यामध्ये जिरं टाकलं आणि
आणि जी काही लसूण आहे ती सोलून मग आम्ही ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ते बघा मी ते सोलले लसूण, तुम्हाला जेवढ्या पाकळ्या घ्यायच्या तुम्ही घेऊ शकता. 4 ते 5 पाकळ्या जरी टाकलं तरी काही हरकत नाही. तुमच्या आता मी एकच कैरी वापरले, तर तुम्ही जर 2 कैरी वापरणार असेल तर त्याचं जे प्रमाण आहे तुम्ही जास्त घेऊ शकता. तर इथे बघा आता ठेचायचं बघायला घेतलं तर तुम्ही मिक्सरला पण लावू शकता किंवा तुमच्याकडे जर खलबत्ता वगैरे असेल तर त्याच्यामध्ये पण कुटू शकता. आणि खलबत्त्यामध्ये पण मजा येते म्हणजे कुटायला. आणि मेन म्हणजे कसं ह्याचं खलबत्ता आहे त्याच्यामुळे दगडापासून बनवलेलं आहे त्याच्यामुळे त्याची पण टेस्ट थोडी वेगळी येते. तर इथे बघा मी ठेचा एकदम तयार करायला घेतलेला आहे. आपली जी चूल पेटेपर्यंत छानपैकी निकारे पेटेपर्यंत आपण तिकडे ठेचा बनवून घेऊया. तर इथे बनवायचं काम चालू झालेलं आहे. तुम्हाला जेवढं बारीक हवं असेल, जेवढं जाड हवं असेल तेवढं तुम्ही ठेचा बनवू शकता. हे बघा छान आपली चूल पेटली आहे आणि आता मी जी कैरी आहे ना ती बघा भाजायला टाकलेली आहे. आणि जशी आगीवरती भाजेल निखारे पडतील ना तसं आपण मग आतमध्ये पण टाकणार आहोत. तर तुम्ही चिमट्याने वगैरे अशी ना कैरी भाजून घेऊ शकता किंवा गॅसवरती पण तुम्ही भाजून घेऊ शकता. तर चुलीवरचं जे काही जेवण असतं तुम्हाला माहितीच आहे, चुलीवरचं कोणताही पदार्थ असू दे चवीला एकदम छान लागतो. आणि मेन म्हणजे ना जर एकदम तो भाजलेला जो पणा आहे त्याच्यामध्ये जर उतरला ना तर अजून भारी लागतं. तर आपण जी कैरी आहे ती छानपैकी भाजून घेणार आहोत. आतला जो गर आहे तो चांगला शिजला पाहिजे. आता तसं बघायला गेलं ना तर ही कैरी तसं जून झालेली आहे. त्याच्या आतला जो काही गर असेल ना तो थोडा व्हाईट नसणार. जेव्हा कैरी खूप कोवळी असते तेव्हा आतला जो काही गर असतो तो व्हाईट असतो, म्हणजे पांढऱ्या कलरचा असतो. आणि नंतर मग जशी जून होत जाते तसा जो काही कलर आहे तो असा येल्लोइश होतो. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल आतला जो गर आहे ना तो पुढे असा थोडा येल्लोइश आहे. कारण की आता जून झाल्यात कैऱ्या त्याच्यामुळे, पण आंबटच आहेत. काही अजून गोड वगैरे झालेल्या नाही आहेत. तिथे बघा छान निकारे पडले आहेत आणि आगीवरती मस्तपैकी कैरी भाजली जाते बघा छानपैकी. आणि जो याच्यामध्ये ना ठेचा आपण बनवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही जरी ठेचा बनवला तरी काही हरकत नाही. त्याच्यामध्ये जरी तुम्ही मसाले वगैरे ॲड केले तरी काही हरकत नाही. तर इथे बघा छानपैकी चुलीमध्ये मंद आचेवरती मंद छानपैकी आगीवरती ना मस्त कैरी भाजली जाते. जेवढी तुम्ही कैरी छान भाजाल ना तेवढाच त्याचा जो काही स्वाद आहे ना किंवा त्याची जी चव आहे ना ती अजून छान लागेल. तर हे बघा छानपैकी भाजून घेतली आहे मी कैरी मस्तपैकी. बऱ्यापैकी काळी काळी झाली आहे बघा. जेवढी तुम्ही भाजून घ्याल ना तेवढी सालं पण पटकन निघतील. तर आता मी बाहेर काढली आहे. गार झाली की वरची जी काही सालं आहेत ना ती आपण काढून घेणार आहोत. तर तुम्ही 3 ते 4 जरी कैरी घेतल्या तरी काही हरकत नाही. त्याच्यानुसार मग तुम्ही त्याचं ठेच्याचं प्रमाण जास्ती वाढवू शकता. तर छानपैकी बघा ठेचा मी इथे बनवलेला आहे तो आणला आहे. आणि आता वरची जी साल आहे ती आपण आता काढूया. बघा साल इझिली निघते आणि जसं मी मगाशी बोलली की आतला जो गर आहे तो तुम्हाला असा येल्लोइश बघायला मिळेल. कारण की आता कैरी तयार होते आंब्याच म्हणजे पिकायच्या ह्याच्यात आहे. पण कैरी आंबटच आहे. आता आंबाच्या ह्याच्यामध्ये जाते म्हणून त्याचा जो कलर आहे ना जून झाली कैरी त्याच्यामुळे त्याचा कलर तसा आहे. तर बघा पटकन असं भाजलेलं असतं ना त्याचे पटकन वरचे जे काही साली आहेत ना ते लगेच निघतात. तर ह्याचा आपण सगळा गर काढून घेणार आहोत आणि जो काही ठेचा आहे त्याच्यामध्ये मॅश करणार आहोत आपण मस्तपैकी. दिसायलाच बघा किती छान दिसते. तर भाकरीसोबत आणि चपातीसोबत किती छान वाटेल ना. तुम्ही दुपारच्या जेवणासोबत खाऊ शकता किंवा कसं असतं जेवणाला बसलो की आपल्याला लोणचं वगैरे लागतं. तिथे जर तुम्ही कैरीची चटणी जरी ठेवलीत अशी बनवून तरी तुम्ही खाऊ शकता. मस्त लागते. एक वेगळाच जेवणामध्ये चव पण येते. तर इथे बघा छानपैकी मी मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये ना मी मिरची थोडी जाडसर ठेवली आहे. तुम्हाला जर जाडसर नसेल ठेवायची तर तुम्ही ठेवू शकता किंवा नसेल ठेवायचं तर नाही ठेवली तरी काही चालेल. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ ॲड करणार आहोत आणि थोडी साखर ॲड करणार आहोत. ही कारण की कुठलीही चटणी म्हटली ना की त्याच्यामध्ये थोडी साखर यावी मस्त एक छान लागतं. तर इथे मीठ टाकते मी. त्याच्यानंतर थोडी साखर टाकू. आणि हो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हा आपल्या कोकणी फ्रूट सीरीजमधला भाग 5वा आहे. तर 5व्या भागामध्ये आपल्याकडे चुलीवरची मस्तपैकी अशी कैरीची चटणी जी वेगळ्याच पद्धतीने भाजून ती पण कैरीची चटणी कैरी भाजून वगैरे तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. तर इथे आपली जी चटणी आहे ती एकदम रेडी आहे. एका कैरीची चटणी आहे. हे बघा मस्तपैकी एकदम रेडी आहे. तर फायनली आपल्या जी काही चटणी आहे चुलीवरची ती एकदम रेडी झाली आहे आणि बनवायला एकदम सोपी आहे, झटपट आहे आणि तुम्ही लगेच करू शकता. तर अशी झटपट जर तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जी काही आपली कोकणी फ्रूट सीरीज आहे त्या सीरीजला नक्की फॉलो करा आणि खूप 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 प्रेम द्या. तर खूप दिवसांनी हा व्हिडिओ टाकते मी कारण की मध्ये आपले सगळे रेग्युलर व्हिडिओ येत होते. आपली जी काही सीरीज चालू आहे त्याचे व्हिडिओ येत नव्हते पण आता येतील अधूनमधून आणि आपले रेग्युलर व्हिडिओसुद्धा येतील. तर मस्तपैकी बघा छानपैकी चुलीवरती आपण ही बनवलेली आहे. कशी बनवली आहे काय बनवली पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू.
भेटू तोपर्यंत बाय बाय.